सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. जर जे आन्सर येत असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि नवीन एक यूट्यूब चॅनल सुरू केला, जर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर करिअर जर तुमचं बनवायचं असेल 2024मध्ये, तर त्याची लिंक दिली आहे, त्यावर मी सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा चॅनलही ग्रो होऊन जाईल. तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू. क्वेश्चन 1 आहे, जास्त अंडे खाल्ल्यास शरीरात कशाची वाढ होते? तर याचं उत्तर जास्त अंडे खाल्ल्यास उंचीची वाढ होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशातील लोक झाडावर घर बनवत राहतात? तर याचं उत्तर आफ्रिका देशातील लोक झाडावर घर बनवून राहतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 3 आहे, 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडात किती दात असतात? तर याचं उत्तर 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडात 20 दात असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशातील लोक मेलेल्या व्यक्तीसोबत लग्न करतात? तर याचं उत्तर आहे फ्रान्स देशातील लोक मेलेल्या व्यक्तीसोबत लग्न करतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 5 आहे, ट्रेनच्या एका डब्यात किती सीट असतात? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे, ट्रेनच्या एका डब्यात 72 सीट असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 6 आहे, रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? तर याचं उत्तर आहे, रायगड या किल्ल्याचे जुने नाव रायरी नाव होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 7 आहे, कोबीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर आहे, कोबीची भाजी खाल्ल्याने पचन आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 8 आहे, इंग्रज पहिल्यांदा भारतात केव्हा आले होते? तर याचं उत्तर, इंग्रज पहिल्यांदा भारतात 1498 साली आले होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 9 आहे, रोज अद्रक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचा स्कोर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे, रोज अद्रक खाल्ल्याने बद्धकोष्ठता आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 10 आहे, कोणत्या भांड्यातून पाणी पिल्यास राग कमी होतो? तर याचं उत्तर, पितळ भांड्यातून पाणी पिल्यास राग कमी होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 11 आहे, रोज भिजलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? तर याचं उत्तर, रोज भिजलेले चणे खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे, काळा मनुका खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तर याचं उत्तर, काळा मनुका खाल्ल्याने हृदयविकाराचा आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, अश्रूमध्ये कोणता पदार्थ मिसळलेला असतो? तर याचं उत्तर, अश्रूमध्ये सामान्य मीठ पदार्थ मिसळलेला असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, भारतात किती लोक पान मसाले खातात? तर याचं उत्तर, गुगलच्या माहितीनुसार भारतात 28.1% लोक पान मसाले खातात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे,
पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा जो काही स्कोर येतो तोही सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.